मित्रांनो, बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मेंटल ॲबिलिटीची ही सीरीज सुरू केलेली आहे. या सीरीजमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी या विषयामध्ये विचारण्यात येणाऱ्या सर्व टॉपिकवर महत्त्वाचे एम-सी-क्यू पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एम-सी-क्यू सॉल्व्ह करत असताना कुठल्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही वापरायला हव्यात, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमचे एम-सी-क्यू सॉल्व्ह होतील, हे सुद्धा आपण या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 9 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील आणि डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. प्रश्न आहे 1 2 4 7 3 4 6 9 क्वेश्चन मार्क 2 3 5 8. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पहिली जोडी दिली आहे जी 1 2 4 7 आणि 3 4 6 9 ही आहे आणि या जोडीतला आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. या दोन्ही ग्रुपमध्ये जो संबंध असेल, जे रिलेशनशिप असेल, ते रिलेशनशिप यूज करून आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय संख्या येईल हे आयडेंटिफाय करायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकतो आपण इथे आपला पहिला जो ग्रुप आहे तो लिहिलाय 1 2 4 7 3 4 6 9 हा ग्रुप लिहिलाय. आता या डिजिट्स मध्ये, या अंकांमध्ये कुठला संबंध आपल्याला सापडतो ते आपण पाहूयात. समजा आपण 1 + 2 केलं तर आपल्याला 3 मिळतंय, 2 + 2 केलं तर आपल्याला 4 मिळतंय, 4 + 2 केल्यानंतर आपल्याला 6 ही संख्या मिळेल आणि 7 मध्ये +2 केल्यानंतर आपल्याला 9 हे मिळेल. म्हणजे इथे एक कॉमन रिलेशन आपण आयडेंटिफाय केलंय. प्रत्येक डिजिट मध्ये ज्या वेळेस आपण 2 ऍड करू त्यावेळेस आपल्याला हा दुसरा जो ग्रुप आहे तो मिळतो. तर हाच संबंध, हेच रिलेशनशिप आपण यूज करून याला संबंधित असणारा, याला रिलेटेड असणारा दुसरा ग्रुप आयडेंटिफाय करू शकतो. आता जेणेकरून आपण इथे पाहू शकतो की क्वेश्चन मार्क अगोदर दिलाय आणि हा दुसरा ग्रुप नंतर दिलाय. म्हणजे आपल्याला इथे असं म्हणता येईल की अशी कुठली संख्या आहे ज्याच्यामध्ये आपण 2 ऍड केल्यानंतर आपल्याला 2 मिळेल. तर इफ वी ऍडेड 0 + 2 then we will get 2. इन केस ऑफ 3 जर 1 असेल तर आपण +2 केल्यानंतर आपल्याला 3 मिळेल. इन केस ऑफ 5 आपल्याला इथे 3 + 2 करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला 5 हा नंबर मिळेल. 8च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 6 + 2 = 8. म्हणजे आपल्याला हवी असणारी जी संख्या आहे, हवा असणारा जो ग्रुप आहे, द ग्रुप इज 0 1 3 6. तर हा ऑप्शन पाहूयात आपण. 0 1 3 6 ऑप्शन ए आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये हे जे रिलेशन आहे +2चं, जे पहिल्या पेअर मध्ये आहे, सेम रिलेशन दुसऱ्या पेअर मध्ये वापरून आपण हा ऑप्शन आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय न्यूज आणि त्याची पेअर दिली आहे 14 5 26 आणि 19. दुसरं आहे पेपर आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. तर आता या केसमध्ये आपल्याला पेपरशी रिलेटेड असणारी जी संख्या किंवा अंकांचा जो ग्रुप आहे तो आपण इथे आयडेंटिफाय करायचं आहे. तर त्यासाठी आपण या पहिल्या जोडीमध्ये दिलेली जी न्यूज वर्ड आहे आणि हे जे अंक आहेत यांच्यामध्ये आपण पहिले रिलेशनशिप एस्टॅब्लिश करूयात. तर आपण इथे लिहून घेऊयात न्यूज आणि 14 5 23 आणि 19. इथे फक्त नंबर्सची, या अल्फाबेट्सची रिप्लेसमेंट केलेली आहे नंबर्सने. तर हे नंबर कुठले आहेत? जर आपण, जसं मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं, A to Z आपण त्यांना नंबर्स दिले. A ला 1 दिला तर आपण B ला 2 देणार, C ला 3 देणार, D ला 4 देणार, असं करत करत Z ला आपण 26 नंबर देणार. तर या नंबर्स मध्ये काय होतं, हा N जो आहे, N ला आपण 14 नंबर त्या सिरीज मध्ये देऊ शकतो. E जो आहे तो 5 नंबरला असेल, W हा 23 नंबरला आणि S हा 19 नंबरला. तर आपण इथे या अंकांमध्ये पाहू शकतो, या नंबर्स मध्ये पाहू शकतो की ऍज इट इज यांना फक्त इथे रिप्लेस केलंय. N 14, E 5, W 23 आणि S 19. तर या रिलेशनशिपचा यूज करून आपण पेपर सोबत त्याचा जो पेअर असणार आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर तो कसा करणार? आपण याचे रेस्पेक्टिव्ह त्या सिरीज मधले किंवा अल्फाबेटिकल सिरीज मधले नंबर्स इथे राईट डाऊन करू शकतो आणि त्याच्यावरनं आपण आयडेंटिफाय करू शकतो की याला रिलेटेड असणारा कुठला नंबर्स आपल्याला ऑप्शन मध्ये दिलाय. तर पी च्या बाबतीत जर पाहिलं आपण
तर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पीचा जो नंबर आहे तो 16 आहे. पी 16व्या नंबरला अल्फाबेट सिरीज मध्ये ठेवलेला आहे. नंतर ए 1 नंबरला आहे, परत पी 16, ई 5 नंबर आणि आर जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये ठेवलेला आहे. तर मग हा जो नंबर आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतोय का ते आपण पाहूयात. 16 1 16 5 18. तर इथे आहे 16 1 16 5 18. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आलंय लक्षात? सोपं आहे. इथे ए टू झेड 1 to 26 लिहिलं तर आपल्याला हे नंबर्स मिळतात, त्यांच्या पोझिशन मिळतात आणि त्या पोझिशन आपण इथे ऍड करून आपल्याला हे रिलेशनशिप मिळालं आणि सेम रिलेशनशिप आपण यूज करून याचा जो असणारा नंबर आहे, रिलेटेड नंबर, तो आयडेंटिफाय केलाय. ठीक आहे, चला आता पुढचा आपण प्रश्न पाहूयात. ग्रेट 25 नंबर क्वेश्चन मार्क. तर इथे आपण पाहू शकतो की ग्रेट या पूर्ण वर्डला 25 हा नंबर देण्यात आलेला आहे आणि नंबर या वर्डला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. जर आपण मागच्या प्रश्नाप्रमाणे याच्यामध्ये जर पोझिशन्स दिल्या, प्रत्येक अल्फाबेटला पोझिशन दिल्या आणि त्यांच्यावरती काही मॅथमॅटिकल ऑपरेशन जरी केलं तरी 25 आपल्याला इझिली मिळणार नाही. पण आपण जर दुसरं लॉजिक इथे यूज केलं की याच्यामध्ये पहा, टोटल जे अल्फाबेट्स आहेत ते 5 आहेत आणि या केसमध्ये टोटल अल्फाबेट हे 6 आहेत. तर आपण जर 5चा स्क्वेअर घेतला 25 हे आन्सर मिळतं. तर हे लॉजिक आपण जर इथे यूज केलं, सपोज 6चा स्क्वेअर 6चा वर्ग केला तर आपल्याला 36 हे आन्सर मिळेल. तर आपण चेक करूयात 36 आन्सर आपल्याला ऑप्शन मध्ये आहे का. तर हो, 36 आन्सर जे आहे ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 36 ऑप्शन ए. ठीक आहे, आलंय लक्षात? चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला प्रश्न दिलाय आता PANTDMSIP क्वेश्चन मार्क. तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे आपण पहिल्या पेअर मधलं एक रिलेशन आयडेंटिफाय करणार आणि तेच रिलेशन जे आहे ते पुढच्या पेअरसाठी अप्लाय करणार. तर आपण इथे पाहू शकतो, आपण इथे नंबर लिहिले PAN आणि TDM ही आपली पहिली पेअर आहे. तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये या पेअरमध्ये असणारा जो संबंध आहे, जे रिलेशन आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करणार आणि त्यानंतर ते सेम रिलेशन आपण पुढे अप्लाय करून आन्सर काढणार आहोत. तर चला मग आपण यांच्या पोझिशन लिहून घेऊयात. पी जो आहे तो 16 नंबरला म्हणजे 16 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. ए हा 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर एन हा 14 नंबरला म्हणजे 14 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये घेतलेला आहे. टी हा 20 नंबरला आहे. डी 4 नंबर आणि एम हा 13 नंबरला आहे. त्याच्यानंतर एस जो आहे, एस हा 19 नंबर, आय 9 नंबर आणि पी 16 नंबर. हे आपण त्यांचे अल्फाबेटिकल सिरीज मधले नंबर्स देऊन घेतले आहे. तर आपण आता एखादं रिलेशनशिप याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करू. आता पहिला याचं लेटर पी आणि याचं पहिलं लेटर टी, याच्यामध्ये काही रिलेशन दिसतंय का पाहूयात. तर इथे 16 नंबरला पी आहे, 20 नंबरला टी आहे. तर याच्यामध्ये एक +4चं प्रायमरी रिलेशन आपण म्हणू शकतो, हे असू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा अल्फाबेट घेऊयात जो की ए आहे आणि इथला दुसरा अल्फाबेट जो आहे TDM मधला तो 4 आहे. तर यांच्यामध्ये आपण +3 मीन्स 1 + 3 हा 4 हे रिलेशन याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा अल्फाबेट घेऊयात जो की एन आहे. एन 14 नंबरला आहे, एम 13 नंबरला आहे. तर याच्यामध्ये आपण 14 - 1 केलं तर आपल्याला 13 मिळतो. तर हे एक रिलेशन आपण इथे आयडेंटिफाय केलं आणि आता हे सेम रिलेशन आपण या ठिकाणी अप्लाय करूयात. आता एस जो पहिला अल्फाबेट आहे इथे आपण पाहिलंय तिथे +4 केलंय. तर आपण जर एस मध्ये +4 केलं तर आपल्याला 23 नंबरचा अल्फाबेट मिळेल. त्याच्यानंतर आय मध्ये आपण जसं इथं आय मध्ये +3 केलं आहे, इथे आपण आय मध्ये +3 करू. त्यावेळेस आपल्याला 11 नंबरचं अल्फाबेट मिळेल, 12 नंबरचं अल्फाबेट मिळेल. आणि आता या केसमध्ये पीच्या बाबतीत आपल्याला काय करायचंय, आपल्याला -1 करायचंय. मग 16 - 1 म्हणजेच इथे 15 असेल. तर आपण जर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पाहिलं तर 23 नंबरला असणारं जे अल्फाबेट आहे ते आहे W. त्याच्यानंतर 12 नंबरला जे अल्फाबेट आहे ते L आहे आणि राहिलं 15 नंबरला असणारं जे अल्फाबेट आहे ते O आहे. ठीक आहे, तर मग WLO हे अल्फाबेट्स आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात. इथे आपल्याला दिले आहेत का. तर हो, ऑप्शन नंबर 4 किंवा डी ऑप्शन मध्ये WLO हे आन्सर आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल WLO ऑप्शन डी. ठीक आहे, समजलंय मग. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न आहे FGEHJBCADF. आपल्याला ही एक पेअर दिली आहे, ही एक जोडी दिली आहे. त्याच्यानंतर आहे VWUXZ
आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला याच्याशी रिलेट करणारी एखादी जोडी ऑप्शन्स मधून आयडेंटिफाय करायची. तर ते आपण कसं करणार? आपण नेहमीप्रमाणे पहिल्या पेअर मधला किंवा पहिल्या जोडीमध्ये असणारे जे रिलेशनशिप आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करणार आणि त्याच्यानंतर पुढच्या जोडीमध्ये सेम लॉजिक सेम रिलेशनशिप यूज करून त्याचा आन्सर काढणार. तर इथे आपल्याला दिसतंय FGEHJ ते आपण लिहून घेतलंय, BCADF आपण हे लिहिलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूयात, आपण यांच्यामध्ये रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करूयात. आता जर तुम्ही या अल्फाबेट्सला पोझिशन्स दिल्या आणि त्यांच्यामध्ये सरळ सरळ दोन जोड्यामधला संबंध शोधण्याचा जर प्रयत्न केला तर त्या केसमध्ये कुठलंही रिलेशन इथे इस्टॅब्लिश होत नाही. पण यामध्ये एका वेगळ्या प्रकारचं रिलेशनशिप इस्टॅब्लिश होत आहे. तर ते कसं? F आणि G, G आणि E, EH आणि HJ या अल्फाबेट्स मध्ये एक रिलेशन इस्टॅब्लिश होतं. तर आपण त्यासाठी यांची जी नंबरिंग आहे ती नंबरिंग आपण पहिले देऊन घेऊयात. तर F जो आहे तो अल्फाबेटिकल सिरीज मध्ये 6 नंबरला आहे, G 7 नंबर, E 5 नंबरला आहे, H 8 नंबर आणि J 10 नंबरला आहे, B 2 नंबर, C 3, A 1. त्याच्यानंतर D जो आहे तो अगेन 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर F जो आहे तो 6 नंबरला आहे. इथे मग दिलाय V चा जो नंबर आहे तो 22 आहे, W जो आहे तो 23 आहे, U 21 नंबर, X 24 आणि Z 26. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की इथे -4 जर तुम्ही केलं म्हणजे पहिल्या ग्रुपमधून -4 करून दुसरा ग्रुप तुम्ही आयडेंटिफाय केला आणि तुम्ही म्हटले की आपण सेम रिलेशन इथे यूज करूयात -4चं. तर ते आपण करून बघूयात. ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. 22 - 4 तुम्हाला 18 मिळेल. त्याच्यानंतर 23 - 4 तुम्हाला 19 मिळेल. 21 - 4 ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला 17 हे आन्सर मिळेल. इथे तुम्हाला 20 मिळेल आणि इथे 22 मिळेल. त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह अल्फाबेट आहेत ते आपण लिहून घेऊयात. 18 नंबरला R हे अल्फाबेट येतं. 19 नंबर जो आहे तो S अल्फाबेट साठी आहे. त्याच्यानंतर 17 नंबर जो आहे तो Q अल्फाबेट साठी आहे. 20 नंबर हा T अल्फाबेट साठी आहे. 22 हा V अल्फाबेट साठी आहे. तर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन आपल्याला दिलाय का? RSQTV? तर नाही, ऑप्शन मध्ये आपल्याला हा ग्रुप दिलेला नाहीये. तर आपण हे रिलेशन इथे यूज नाही करू शकत. आपल्याला वेगळ्या प्रकारचं रिलेशन वापरायचं इथे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेजारच्या 2 अल्फाबेट मधले काय रिलेशन आहे ते इथे वापरूयात. आता 6 आणि 7 मध्ये +1चं रिलेशन आहे. 6 + 1 7, 7 - 2 is 5, 5 + 3 is 8 and 8 + 2 is equal to 10. आता या केसमध्ये B आणि C च्या बाबतीत पण तेच रिलेशन आहे. +1, 3 - 2 1, इथे परत +3 आणि परत इथे +2. इथे पण तेच रिलेशन आहे. +1 त्यानंतर -2 त्यानंतर +3 आणि शेवटी +2. ठीक आहे, मग आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये हे रिलेशन प्रेझेंट असेल. ज्याच्या पहिल्या 2 अल्फाबेटमध्ये +1, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये -2चं रिलेशनशिप, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये +3चं आणि चौथ्या आणि पाचव्यामध्ये +2चं रिलेशनशिप. तर आपण जर ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला इथे दिसतंय की ऑप्शन डी जो आहे OPNQS त्याच्यामध्ये या टाईपचं रिलेशनशिप आहे. O +1 P असेल, P आणि N मध्ये -2 म्हणजे P च्या अगोदर 2 घरं N आहे. त्यानंतर N आणि Q मध्ये +3चं रिलेशन आहे आणि Q आणि S मध्ये +2चं रिलेशन आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य पर्याय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते मेंटल ॲबिलिटी या विषयामधून काही महत्त्वाचे MCQ. त्याची उत्तरं आपण डिस्कस केली आणि हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना कुठल्या टिप्स तुम्ही वापरायला पाहिजेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर ही सिरीज तुमची एक्झाम होईपर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, BEd CET साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 9 फेब्रुवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि परीक्षेपूर्वी तुमची रिव्हिजन घेतली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. तर दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BEd कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.